प्रत्येकाचं लिहायची स्टाईल वेगळी आहे बघा. काही पेन असं पकडतात, काही जण असं पकडतात, काही जण असं पकडतात. ते जे ओबामा होते माहिती आहे, ओबामा तुम्हाला, ओबामा राष्ट्राध्यक्ष होते युएसचे, ते असं लिहित होते. लिहिताना पूर्ण असा हे करून ते स्टाईल असा लिहितो. प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी आहे. म्हणजे सांगायचं ह्याच्यात काय, पेन तुम्ही कसं पकडता ते पण मॅटर करतं. व्हॉट वी थिंक इन द माइंड दॅट रिफ्लेक्ट्स टू सिग्नेचर. म्हणजे सिग्नेचरमध्ये इंटरप्रिटेशन होतं तुमच्या लाईफचं. 101% तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवतो. इंटरप्रिटेशन होतं काय. ओव्हर द पिरियड सिग्नेचरमध्ये बऱ्याचशा चेंजेस पण होतात. आपण ज्यावेळेस इनिशियली सिग्नेचर करतो ते ओव्हर द पिरियड चेंजेस पण होतात. बऱ्याच वेळा शेवटचे वर्ड्स अर्धवट लिहिले जातात, किंवा कुठेतरी स्ट्रोक मिस होतो, कुठेतरी डॉट मिस होतो, कुठेतरी लाईन मारायचं चुकतं. दॅट इज चेंजेस होतात. चेंजेस सिग्नेचरमध्ये होतात, पण सिग्नेचर सांगताना एक गोष्ट आहे बघा, हे आहे ना, मी पहिला हँडरायटिंगच्या संदर्भात सांगतो. बघा, लिहायच्या स्टाईलमध्ये बरेच जण असं लिहितात. समजा शिकवायला नाही आलोय, सिंपल सांगतो. आपण जे लिहितो त्याच्यामध्ये पण इंटरप्रिटेशन वेगळं होतं. मी असं लिहिलं किंवा मी असं डॉट लिहिलं, त्याचं इंटरप्रिटेशन, त्याचं व्यक्तिमत्व वेगळं असतं. मी असं लिहिला, वर झिगझॅग काढला, ला मी वर डॉटच मारले नाही, लाईनच मारली नाही. प्रत्येक वेगळा स्टाईल वेगवेगळं आहे तिथं. तुम्ही गुजरातीमध्ये लिहित असाल, तुम्ही मराठीमध्ये लिहित असाल, इंग्लिशमध्ये लिहित असाल. मी ला असा एकदम उत्कृष्ट